यंदाच्या गणेशोत्सवामध्ये प्रेशर मीटचा वापर करण्यासह स्मोकर आणि घातक लेसरचा वापर केल्यास कायदेशीर कारवाई करून सर्व साहित्य जप्त केलं जाईल, असा इशारा शहर पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील यांनी दिलाय. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील साऊंड सिस्टीम आणि लाईट असोसिएशन सोबत आयोजित केलेल्या बैठकीत त्यांनी मार्गदर्शन केलं. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आलेला आहे. हा गणेशोत्सव निर्विघ्नपणानं आणि सुरळीत पार पडण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीनं नियोजन सुरू करण्यात आले. याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीनं शहरातील साऊंड सिस्टीम असोसिएशन आणि लाईट असोसिएशन सोबत राजर्षी शाहू स्मारक भवन इथं बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. गणेशोत्सवामध्ये आवाजाची मर्यादा पाळण्याचं बंधन असूनही काही साऊंड सिस्टीम मध्ये प्रेशर मीटचा वापर करून कर्णकर्कश आवाज तयार केला जातो. त्यामुळे लहान मुलांसह वृद्धांना याचा मोठा त्रास होतो. त्यामुळे प्रेशर मीड वापरून आवाज वाढवल्यास साऊंड सिस्टीम जप्त करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा शहर पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील यांनी यावेळी दिला. याबरोबरच स्मोकरचा धूर आणि घातक लेसरमुळे अनेकांना इजा झाल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे या स्मोकर आणि लेझर वापराला पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. याचा वापर करणाऱ्यांवरही कठोर कारवाई केली जाईल, असं यावेळी सांगण्यात आलं. सर्वोच्च न्यायालयानं वेळेची आणि आवाजाची मर्यादा घालून दिली आहे. याचं पालन करावं, अन्यथा पोलिसांची कारवाई निश्चित होईल, असं त्यांनी नमूद केलं. साऊंड सिस्टीमच्या स्ट्रक्चरसाठी उंची आणि रुंदीची मर्यादा असून मिरवणुकीमध्ये सहभागी होणाऱ्या वाहनांची तपासणी करून फिटनेस प्रमाणपत्र आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास जाधव, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके, लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर, पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, साऊंड सिस्टीम तसंच लाईट असोसिएशनचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.